थेट आपण कागलमध्ये जाऊयात. समरजित सिंग घाडगे आणि हसन मुश्रीफ यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडते. हे जर आकडे आपण जर घेतले तर आम्ही दोघं जबाबदारीने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांक मतांनी आलेली सीट ही कागलची आहे आणि सगळे नगरसेवक जे आले निवडून आले आहेत, सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेले नगरसेवक हे सगळे कागलमध्येच आलेले आहेत. त्याच्यामुळं जे मीडियामध्ये एक प्रश्न होता की आम्ही दोघं आल्यानंतर कुठंतरी दुसऱ्या बाजूला जनतेचा उठाव होईल, असं होईल तसं होईल, हे मला वाटतं या गोष्टीला आता तो विषय संपलेला आहे. जनतेने तो कौल दिलेला आहे, ठीक आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्यासाठी कागलच्या जनतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मुरगुडच्या पण जनतेचा कौल आम्ही मान्य करतो. आम्हाला जे अपेक्षित होते ते आले नाहीत आणि त्यावर साहेबांचंही अभिनंदन करतो की गडिंग्लजमध्ये वन वे सत्ता, ते मला खात्रीत बोलले होते ती येणार आहे आमची वन वे सत्ता, त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांच्या बाजूने तिथं नव्हतो मी, पण त्यांनाही अभिनंदन करतो. पण एक सगळ्याचे महत्वाचं की जनतेने आता हे स्वीकारलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की येत्या जिल्हा परिषदमध्ये साहेब असतील, मी असतील, माजी आमदार संजय बाबा असतील आणि राहिला प्रश्न संजय दादांचा, ते साहेबांनी बोलले ते पुढे वरिष्ठ पातळीवर जे काही ठरेल. त्यामुळे आपण एकत्र मिळून या इलेक्शनला पुढे जायचं आहे आणि जिल्हा परिषदला आम्ही तिघं बसूच आणि दादांचा जो विषय आहे ते नंतर साहेब ते बघून घेतील. परत सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि जनताचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. उमेदवारांना घेऊन वर्षा बंगल्यावर कधी झालं? आम्ही दोघं तरी आता परवा काय भेटू, त्यानंतर वर्षा बंगल्यावर बघू. आता ते सगळं पण एकत्र आल्यानंतर काही असं बोलले होते की या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर समरजितसिंह घाडगे राजे यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश होण्याचा मुहूर्त आहे, तर तो मुहूर्त खरंच ठरणार आहे का ते भाजपकडे? मागच्या वेळी प्रेसला बोललो होतं, तुम्ही तारखा ठरवा, हे जे आधी ठरवलेत. योग्य वेळी ते आम्ही सगळ्या गोष्टी बोलू आणि त्यावर मला वाटतं जेव्हा काय ते डेव्हलपमेंट्स होतील त्याच्यावर अधिक बोलू आपण. थँक्यू. आता लोकांचे आभार मानत जातो. तर कागलची जी जागा निवडून आलेली आहे ती राज्यामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेली जागा असल्याचा उल्लेख समरजित सिंग घाडगे यांनी केलेला आहे. एक वेगळी युती इथे पाहायला मिळालेली होती, म्हणजे हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे एकत्र आलेले. ट्रेननी जाताना सुद्धा देवेंद्रजींनी पुन्हा ठरवलं एसी ट्रेन, थंडगार हवा त्याच पैशात. याचा अर्थ लक्षात घ्या. एक अपघात आणि त्या अपघातावरून हा द्रष्ट, ह्या दूरदृष्टी असणारा हा नेता कशा पद्धतीने विचार करतो याचा विचार मुंबई असेल, महाराष्ट्रातली जनता 100% करते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला एक दिशा देणार आहेत. महाराष्ट्रातील तरुणाला जे त्यांच्या मनात आहे, जे त्यांनी विचार केलाय, त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवायचा जर असेल तर देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती बरोबर ही महाराष्ट्रातील जनता 100% पुन्हा एकदा राहणार, यात काहीच शंका नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगेन की आम्ही हा जो विजय आहे या विजयाला आम्ही तुम्ही दिलेल्या विजयाचा सन्मान करत, तुम्ही दिलेल्या विजयाबद्दल आभार मानत, जी तुम्ही आमच्याकडून अपेक्षा केली आहे ती सर्व अपेक्षा देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रवि भाऊ. नगर परिषद तो झाकी है, मुंबई महापालिका बाकी है, हा संकल्प यातून केलाय. आपल्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. तर ही होती प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची आणि त्यांनी या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. आणि आता मुंबई महापालिकेवर आपण लक्ष केंद्रित केले असं म्हटलेलं आहे. दरम्यान एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया आता येते. एकनाथ खडसेंचं या निकालावर काय विश्लेषण आहे, निरीक्षण आहे, बघूया. एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत. भाऊ, आपला पराभव झालेला आहे निवडणुकीमध्ये, नगराध्यक्ष त्यांचेच निवडून आलेत आणि एक हाती सत्ता कुठेतरी बघायला मिळते. नाही, आपला पराभव म्हणजे माझा पराभव नाही झाला, भारतीय जनता पार्टीचा पराभव त्या ठिकाणी झाला. मी शेवटी 2 दिवस त्या निवडणुकीमध्ये उतरलो होतो, कारण त्या ठिकाणची जी गुंडागर्दी वाढली होती
आणि अगदी या ठिकाणी जे गुंड बाहेरचे आणले, बाहेरचे गुंड आणत असताना हिस्ट्री शीटर गुंड होते, त्यांच्याकडे काहीवर आर्म ॲक्टचे गुन्हे होते, काही तडीपारीचे गुन्हे असलेले जवळजवळ 250-300 गुंडांची मिरवणूक त्या शहरामध्ये काढली. आणि त्याआधी पण एक दहशतीचं वातावरण त्या शहरामध्ये होतं. रक्षाताईंच्या गाडीवर हल्ला करण्याचाही ज्यावेळेस प्रयत्न झाला तेव्हा मी या निवडणुकीत उतरलो. आणि या दहशतीच्या वातावरणामुळे त्या ठिकाणी उतरावं लागलं. भाजपाचा पराभव झाला, ही गोष्ट खरी आहे. पराभव असतो तो पराभव मान्यच केला पाहिजे. परंतु यामागे काही भाजपच्या अंतर्गत विवादही दिसून आले, कारण भाजपने फारसं याला काही मदत केलेली दिसत नाही रक्षाताईला. त्याचे काही प्रमुख कार्यकर्ते रक्षाताईबरोबर होते, दोघं तिघा कार्यकर्ते, आणि बाकीचे कार्यकर्ते की रक्षाताईंबरोबर या निवडणुकीमध्ये नव्हते, ते शिवसेनेबरोबर होते. आणि आत्ता यामध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर ते शिवसेनेच्या मिरवणुकीमध्ये भाजपचे कार्यकर्ते नाचताय असं चित्र आज दिसत आहे. परंतु एकंदरीत जर पाहिलं तर या शहरातल्या नागरिकांनी जो कौल दिला तो कौल मान्य करून चालावं लागेल. भाजपने पूर्णपणे मदत दिली नाही किंवा पाठीशी उभी राहिली नाही असं वाटतं आपल्याला? नाही, ज्या आत्ताचं चित्र दिसतं आहे त्याच्यामध्ये तर भाजपच्या म्हणजे रक्षाताई या भारतीय जनता पार्टी म्हणून पाहिलं तर एकाकी पडल्या. त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांची फारशी मदत झाली नाही. 3-4 कार्यकर्ते प्रमुख होते ते कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले, पण बाकीचे जे बाहेरचे कोणी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेले दिसले नाही. जे मंत्री महोदय आहेत ते 15-20 मिनिट या ठिकाणी आले आणि निघून गेले, परंतु फारसं त्याच्यामध्ये काही तिला बळ दिलं असं चित्र दिसलेलं नाही. आणि या ठिकाणी मग त्या गुंडागर्दीला वगैरे रक्षाताई एकटीच सामोरी गेली. जशा सभा झाल्यात राज्यभर भाजपच्या मंत्र्यांच्या नेत्यांच्या, तशा सभा इथे झाल्या असत्या तर फरक काही पडला असता का? स्वतः गिरीश महाजन याच जिल्ह्यातले आहेत, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं असं वाटतं का? नाही, मला वाटतं की ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी समजून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न होण्याची गरज होती. मी मदत करत होतो, मी माझा पक्ष सोडूनही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, कारण या दहशतीमुळे, गुंडागर्दीमुळे. पण त्यांनी तर बोलून माझं स्वागत करायला पाहिजे होतं, ते माझ्यावरच टीका करायची उलट. म्हणजे याच्यावरून त्यांचा उद्देश आणि हेतू दिसतो. आपण कारण मीमांसा कशी करणार ह्या पराभवाची आणि यातनं पुढे काय आपल्याला दृश्य दिसतंय? नाही, छोट्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये निश्चितच आपलं गाव आहे म्हणून की त्या गावामध्ये असं काय होऊ शकतं. एक तर दहशतीचं वातावरण होतं पूर्णपणे त्या ठिकाणी. जर पाहिलं इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंड मी पहिल्यांदा आमच्या शहरामध्ये पाहिले की ज्यांच्यावर आर्म ॲक्टचे लायसन्स आहे, तडीपार गुंड आहे, रेती माफिया, वाळू माफिया, म्हणजे 200-250 मोटरसायकली आणि त्याच्यावर 400-500 लोक घेत आहे. पोलीस काही करत नाही. यंत्रणेवर इतक्या वेळा आम्ही हे सांगितलं, लेखी तक्रार केल्या, निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्या, पण फारसं काही झालं नाही. बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न केला गेला, त्याची तक्रार केली, त्याच्या माध्यमातून फारसा आधार पोलिसांकडनं मिळाला नाही. आणि या माध्यमातून असं वाटतं की जर सर्वांनी प्रयत्न केले असते तिथं यश मिळालं असतं. गाव आहे, लहान गाव आहे, त्या गावामध्ये कोण कोणाला मत देतो हे एका मिनिटात समजतं. परंतु अशा स्थितीत दहशतीमुळे मतदान झालं. परंतु मी कारण शोधणार नाही, पराभवच असतो. भाऊ, ही निवडणूक आपण म्हणता भाजपची होती, मात्र खडसे विरुद्ध पाटील असाच या निवडणुकीचा एकंदरीत चर्चा होती, रंग बघायला मिळत होते. 2 विधानसभेपाठोपाठ नगराध्यक्ष किंवा नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव होतोय, खडसे कुटुंबाचा पराभव होतोय असं चित्र आहे. नाही, एकंदरीत खडसे कुटुंबाचा पराभव होतोय असं चित्र नाही आहे. हा जो उमेदवार होता तो भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभा होता, तो काही खडसे परिवाराच्या तिकिटावर उभा नव्हता. परंतु जेव्हा रक्षाताईच्या गाडीवरच हल्ला झाला त्यावेळेस मग मला कसं राहावं, घरामध्ये बसू का मी? तर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली की जनतेने जो कौल दिलेला आहे तो मान्य करावा लागेल. दरम्यान उदय सामंत राज्याचे मंत्री यांची प्रतिक्रिया येते, उद्योगमंत्री. आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. कोकणातलं स्टिंग ऑपरेशन संपूर्ण महाराष्ट्रावर चाललं. निलेश राणेंचं उतरून पाहायला गेलं तर मानलं जातंय संदेश पारकर हे एका क्रांतिकारी आघाडीचे उमेदवार होते. तिथं आमच्या मित्रपक्षाचा पराभव झाला याचं नक्कीच दुःख आम्हाला आहे. पण मालवणच्या निमित्तानं निलेश राणे हेच मालवणचे तारणार आहेत हे मतदारांनी सिद्ध करून दाखवले. संदेश पारकर हे शहर विकास आघाडीचे उमेदवार होते.
हे शहर विकास आघाडीचे होते, आमचा त्यांना पाठिंबा होता, मी देखील प्रचारासाठी गेलो होतो. पण दुःख या गोष्टीचं आहे की आमच्या मित्र पक्षाला तिथं पराभव स्वीकारावा लागला. कारण संदेश पारकर हे देखील अनेक वर्ष इथे नगराध्यक्ष राहिले होते. इथल्या कुठच्या नेत्यांवर कोणाचा आक्षेप नव्हता, तिथल्या पालकमंत्र्यांवर कोणाचा आक्षेप नव्हता. पण खडकोली नगरपालिका ज्या पद्धतीने चालवली गेली सत्ताधाऱ्यांकडनं त्याच्यावर आक्षेप होता आणि म्हणून आघाडीचा विजय झाला. सर, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटातील युती संदर्भात चर्चा होत्या, पण आता सुनील तटकरेंच्या वक्तव्याने देखील भाजपाला बाजूला ठेवून तटकरेंनी पुढाकार घेतलेला आहे आणि महायुतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांनी. कुठे सुनील तटकरेंनी मुंबईमध्ये आपण आता या निकालावर बोलू, कारण रायगड मधले निकाल ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या बाजूने लागलेले आहेत त्याच्यामुळे कदाचित आता चर्चेची दारं ओपन झाली असतील. कारण आमच्या भरत शेठला एवढं कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला होता. आज भरत शेठनं नॅपकिन काय असतो हे पुन्हा एकदा विरोधकांना दाखवलंय. रायगडमध्ये 90% ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. याचा अर्थ महाराष्ट्रात रायगडसह सगळीकडे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे, सिद्ध झालंय. सर, नाशिकमधील शिरूर नगर परिषदेमध्ये शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता होती. अगदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उतरून आलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा कालकवडी ह्या विजयी झालेल्या आहेत. आता असं एका ठिकाणी कुठेतरी होतं. आता कोकणात सगळीकडे 90% आम्ही जिंकलो, ते पराभूत झाले. इथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं किती उमेदवार उभे केले होते? एका ठिकाणी त्यांना न्याय मिळाला. ठीक आहे, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. किती दिवस तिकडे राहतात ते पण मी बघतो. परंतु एका ठिकाणी पण नाही ना. ठीक आहे, एका ठिकाणी पण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं नगराध्यक्षासकट 12 फॉर्म आमच्याकडे भरले होते. एका ठिकाणी पण ते विजयी होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एखादी जागा त्यांनी जिंकली तर महाविकास आघाडीतच जिंकलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.